मित्रांनो, नमस्कार. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज एक छोटासा धावता हवामानाचा आढावा घेणार आहोत. मित्रांनो, आपण काल दक्षिण चीन समुद्रामध्ये जी लो प्रेशर सिस्टीम विकसित होणार आहे 24-25ला, त्या संदर्भातला अंदाज पाहणार आहोत. त्याचबरोबर राज्यात सध्या जो पाऊस सक्रिय आहे, हा किती दिवस राहील, हा एक अंदाज आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा. तर मित्रांनो, दक्षिण चीन समुद्रामध्ये साधारणतः 24 तारखेला च्या आसपास 22-23 तारखेनंतरच तिथं मोठ्या प्रमाणावर सिस्टीम विकसित होत आहे आणि ही सिस्टीम आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर ही डीप डिप्रेशनमध्ये जाणार आहे. म्हणजे तीव्र चक्रीवादळ तीव्र कमीदाब याचं रूपांतर होणार आहे आणि त्यानंतर या सिस्टीमचे दोन मार्ग मी काल सांगितले होते. दोन मार्ग सध्या मॉडेल दाखवत आहे. एक मार्ग जो आहे, जो उत्तर पश्चिम करत करत ओडिसा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश मार्गे ती उत्तर प्रदेश या भागात जाणार आहे. उत्तर प्रदेश किंवा बिहार या संपूर्ण पट्ट्यामध्ये तिचा हा पहिला मार्ग दाखवत आहे या मॉडेलकडून. आणि मित्रांनो, असं जर झालं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसात उघडी आपल्याला मिळू शकते. हा दिलासादायक अंदाज मी कालच आपल्याला सांगितलं की दिलासादायक अंदाज आपल्या हाती लागलेला आहे. आणि बहुतांश ECMWF नावाचं जे मॉडेल आहे, या मॉडेलचा अंदाज असा आहे की ही गंगेय मैदानामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि पूर्वेकडील राज्यामध्ये जबरदस्त पाऊस देणार आहे, जिथं की अद्याप पाऊस कमी आहे. परंतु मित्रांनो, GFS नावाचं जे मॉडेल आहे, हे मॉडेल या सिस्टीमला महाराष्ट्रात इंटर करत आहे 29-30ला. या दोन्ही मॉडेलमध्ये सध्या तफावत आहे. ECMW सुद्धा सांगत आहे, जर ही महाराष्ट्राच्या दिशेने आली, मध्य प्रदेशच्या दिशेने आली, तर मध्य प्रदेश करून महाराष्ट्र जर तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा 27 तारखेनंतर मोठे पाऊस होऊ शकतात, अशी एक प्राथमिक माहिती मॉडेलकडून आपल्या हाती लागली. त्यामुळे सातत्याने या सिस्टीमवर आपलं बारकाईने लक्ष आहे, कारण ही सिस्टीमच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या पिकांची नासाडी करण्यामध्ये कारणीभूत असेल. या आतापर्यंत तर झालीच, परंतु अतिरिक्त आता जी कापणीला आलेली पिकं आहेत, सोयाबीन असेल, इतर पिकं असतील, की कापणीच्या अवस्थेत आहेत, अशा पिकांना आता उघडीपची आवश्यकता आहे. म्हणून आपलं सातत्याने या सिस्टीमवर लक्ष केंद्रित असणार आहे. त्यामुळे हा अंदाज लक्षात देऊन पहा. मित्रांनो, GFS मॉडेल ही सिस्टीम अगदी पंजाब, राजस्थान पर्यंत नेऊन घालत आहे, दाखवत आहे. परंतु मित्रांनो, तसं होणार नाही, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये GFSचे जे अंदाज आहेत ते तितकेसे सत्य होत नाहीत जे ECMWF मॉडेलचे होतात. आणि मित्रांनो, ही सिस्टीम गंगे भागातच जावी अशी आपण एक आशा करू. तसं जर झालं तर महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणावर 22-23 तारखेनंतर, अगदी 24 तारखेच्या नंतर 27-28 तारखेपर्यंत मोठी उघडीप आपल्याला मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर उघडीप भेटेल आणि पिकांना जीवदान मिळेल. म्हणजे जीवदान म्हणजे जे हानी होणार आहे पावसामुळे, त्यातून जीवदान मिळणार आहे. असं जर झालं तर निश्चितच आपल्या महाराष्ट्रासाठी हा दिलासादायक अंदाज आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, हा अंदाज शेवटपर्यंत पहा.